नमस्कार मित्रांनो, रॉयल शेतकरी सुमित जैनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी आपला मित्र सुमित जैन. आज आपण घेतो आहे टमाट्याचा व्हिडिओ, ज्याचा आपण सिरीज बनवणार होतो. याची लागवड केलेली आपण 22 मे रोजी भर टेम्परेचरमध्ये हा प्लॉट लागवड केलेली. यावर्षी टेम्परेचर खूप असल्या कारणाने आपल्याला खूप साऱ्या समस्यांचं हे करावं लागलं. आता आपला टोमॅटो चालू झालेला आहे कुठं कुठं बघू शकता. हेच आपण डाळिंबाची बाग, त्याच्या बाजूला आपण हाच व्हिडिओ पहिले लागवडीस टायमाला शूट केलेला आपल्या चॅनलवर बघू शकता तुम्ही. चांगल्या प्रकारे आपण सौ व्हरायटी घेतलेली गावरांमध्ये, चांगल्या प्रकारे अशी सेटिंग झालेली आहे. पण टेम्परेचर खूप असल्या कारणाने रोगाला बरेचसे बळी पडलेला होता हा प्लॉट. त्याच्यामध्ये आपण झिगझॅग पद्धतीने लागवड केली होती. बरेचसे झाडं ड्रॉप झालेले आहेत, तरी पण झिगझॅग पद्धतीने भरपूर झाडाची संख्या बसवली होती. त्याच्यामुळे आपल्याला काही एवढं कुठं खाडे हे जाणवत नाही. तर आता फुल पाऊस चालू आहे, तरी पण अशा प्रकारे आपलं टोमॅटोची सेटिंग झालेली बघू शकता. पूर्ण पंजा आहे त्याचे. टमाटे आपण 4, 9, 11 टमाटे पूर्ण सेट झालेले आहेत. असे एकच पंजा नाही, बरेचसे पंजा पूर्ण सेट झालेले आहेत. आता पुढं दर मिळतील का नाही हे तर आपल्याला माहीत नाही. जे आपण एक मागं उन्हाळी प्लॉट केला होता, त्याची लागवड केली होती आपण 14 फेब्रुवारीला. त्याच्यामध्ये आपल्याला 700 ते 800 रुपयापर्यंत प्रति कॅरेटचा रेट मिळाला. आपले 1000 ते 1200 झाडापासून आपली जेमतेम 50 ते 60 हजार रुपये झालेले. बरेचसे लोकांचे म्हणणं येईल की एवढे पैसे कमी कसे झाले, कारण की ह्यावर्षी खूप टेम्परेचर असल्यामुळं प्लॉटला कुठलंही हे नव्हतं. जसा पावसाळी प्लॉट असतो तसा तो उन्हाळ्यात येऊ शकत नाही. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम आले. तरी पण आपण सगळ्याला कवर करत आपले 50-1 हजार रुपये झालेले त्याच्यामधून. हा बी प्लॉट अप्रतिम आहे. त्याच्यामध्ये आपण पेरूची लागवड केलेली झिगझॅग पद्धतीने 4x5x10 अशा पद्धतीने लागवड केलेली पेरूची. त्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून आपण टोमॅटो घेतलेला आहे. तिथे आपण 3 ते 3.5 हजार झाडं लावलेली आहेत, पण मला नाही वाटत एवढे झाडं आपले टिकले असतील म्हणून. आपले ह्या टोटल 6 लाईन आहे, ज्याच्यामध्ये आपल्या ह्या 2 लाईन खूप ड्रॉप झालेल्या आहेत पाण्या कारणाने. कारण की जी ड्रीप केली आपण, ती सरकीची ड्रीप टाकली होती, तिचे बरेचसे होल चोकअप होते. त्याच्या कारणाने आपल्याला काही ते पल्चिंगच्या आतून कळले नाही. नंतर आता पावसाळ्यात बरेचसे झाडं बघू शकता आपण. एक नंबर टमाटर जमलेलं आहे. सध्या तर कुठला रोगराई नाही आहे, भरपूर माल सेटिंग झालेली आहे. आतमध्ये बघू शकता आपण, मंदन वरून दाखवतो. साऊची व्हरायटी गावरांमध्ये. आणि हे पेरू आपला पिंक तायवानी. याला पण आज 3-4 महिने झालेले लागवडीला. भरपूर असा ग्रोथ झालेली. त्याचे आपण वारंवार शेंडे खोडणी, तसेच छोटाले फुलं लागलेली खोडणी करत आहे. पिंक तायवानची एक व्हरायटी अशी आहे की त्याला लहानपणापासूनच फळ लागायला भेटते. अशा शेतीविषयक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.